ह्या गिरदेवाला आम्ही विनंती करतो आणि प्रार्थना करतो की हे आलेले संकट लवकरात लवकर घालव आणि आमचं कोकण जे स्वर्ग देवानी निर्माण केले हे स्वर्ग असंच कोकणात राहू दे. पिफास ही लक्ष्मी कंपनीचं नाव यांनी लक्ष्मी ॲग्रोटेक दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात ही महाराष्ट्रावर आलेली अवदसा आहे, ही घालवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. मी अशोकराव जाधव, शेतकरी कष्टकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. आम्ही काल दिनांक 21 जानेवारीपासून लक्ष्मी ॲग्रोकल कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC मध्ये जी पिफास नावाचं विषारी रसायन तयार करते आणि ते आरोग्याला प्रचंड हानिकारक आहे, ती कंपनीचं हे प्रोडक्शन बंद करावं म्हणून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे. या धरणे आंदोलनाची तारीख आम्ही 8 जानेवारी रोजी जाहीर केली होती, परंतु प्रत्यक्ष प्रशासनाने या संदर्भामध्ये काही हालचाल केलेली नाही. आजही बरेच प्रदूषण न होणारा व्यक्ती, पर्यावरणवादी व्यक्ती आपापल्या रील्स करत आहेत, परंतु त्यांना ही कल्पना द्यावी म्हणून आजचा आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत. प्रत्यक्षात त्यांना मी सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो की या सगळ्यांनी हा कोकण आणि महाराष्ट्र प्रदूषणमुक्त होण्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्याची प्रसिद्धी करावी, कारण बऱ्याच रील्स करणाऱ्यांना हे माहीत नाही. आमचं दुसरं आव्हान आहे की ह्या कोकण भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. आज खरोखर असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराष्ट्राचे रक्षण करते आज असते तर त्यांनी ही कंपनी इटलीमधून येऊच दिली नसती. विशेषतः इटलीमधून येणारी या कंपनीची मशिनरी समुद्रातच बुडवली असती. आमची अशी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, आपण सर्वांनाच आपली पिढी, पुढच्या पिढ्या ज्या काही सुरक्षित राहाव्याशा वाटत असतील अशा व्यक्तींनी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका, तिथले तिथे असलेले सर्व सरकारी अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, BDO या सर्वांना आम्ही असं आवाहन करतो की ह्या कंपनीचं हे पिफास प्रोडक्शन आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद झालं पाहिजे आणि इथल्या लोकांना मोकळा श्वास घेऊ दिला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेलं हे पाप आहे आणि हे पाप आपण सर्व नागरिक एकत्रित झालो. आम्हाला हे बोलताना मुद्दामून उल्लेख करायचा आहे की यामध्ये कोणताही पक्ष नाही, हे अराजकीय आंदोलन आहे, हे मानव समाजाच्या उन्नतीसाठी आणि संरक्षणासाठी आंदोलन आहे. तरी आपण याच्यामध्ये आम्हाला साथ द्यावी. आणखी हे पिफास ही लक्ष्मी कंपनीचं नाव यांनी लक्ष्मी ॲग्रोटेक दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात ही महाराष्ट्रावर आलेली अवदसा आहे, ही घालवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण या सगळ्या या आंदोलनाला साथ द्यावी आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशपातळीवरच्या लोकांनी इथं आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी राजेंद्र गोपीनाथ आंबरे, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन लोटे अध्यक्ष स्थानिक. आज या लोटे परिसरात जी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी आले, आमचं कोकण म्हणजे स्वर्ग आहे. या स्वर्गाचं वाटोळ करायला आलेली ही जी कंपनी आहे, हिच्यासाठी मी देवाला आवाहन करतो की ही जी आलेली इडापिडा इथून नष्ट कर. कारण ही इडापिडा इतकी लांब आहे की ह्या कंपनीमुळे 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये येणारे सर्व नागरिकांना, पशु पक्ष प्राण्यांना त्रास होणार आहे आणि ह्या कोकणातल्या स्वर्गाचा नाश करणार आहे अशा या कंपनीला मग माझे देव असतील ते देवांच्या बरोबर चेडा, मारका आणि जो आमचा गिरा देव आहे, तो गिरा कोकणाच्या पाठीची नेहमीच सतत असतो. तर ह्या गिरा देवाला आम्ही विनंती करतो आणि प्रार्थना करतो की हे आलेले संकट लवकरात लवकर घालव आणि आमचं कोकण जे स्वर्ग देवानी निर्माण केले हे स्वर्ग असंच कोकणात राहू दे, एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.